मोहरी टाकायची। मोहरी छान तळतळली, मोहरीला छान तळतळू द्यायचं। बघा जिरं टाकायचं, जिरं पण छान फुललं पाहिजे। आता टाकायचा कांदा, 3 कांदे घेतले मी इथं, सोबतच टाकायची 2-3 हिरवी मिरची। मोठं मोठं चिरून घ्यायचं कांदा छान। परतून घ्यायचं 1 मिनिट। आता छान मसाले टाकायचे नेहमीप्रमाणे, तिखट, एक 2 चम्मच हळद, परतून घ्यायचं। टमाटे टाकायचे, 1 टमाटर चिरून घेतलाय मी। त्याचबरोबर मीठ टाकायचं। थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून 1-2 मिनिटं शिजू द्यायचे, टमाटे मऊसूत होतपर्यंत। बघा आता छान टमाटे असे नरम झाले। सांबार टाकायचा थोडंसं, बेसन छान असं गाळून घेतलंय मी ते। आता आपण कढईत टाकूया। तुम्हाला कितपत हवंय त्याप्रमाणे टाका तुम्ही। छान असं मिक्स करून घ्यायचं। बघा छान असं मिक्स करून घ्यायचं, असं मस्त असं भाजून घ्यायचं तिखट मिठामध्ये। बघा 1-2 ते 3 मिनिटं छान असं भाजून छान घ्यायचं बेसन। आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या स्टेजवर पाणी टाकायचं। तुम्ही पाण्याचा फुलावा पण देऊ शकता किंवा असं पाणी पण सोडू शकता। बस थोडंसं पुन्हा मी आतापर्यंत फक्त वाटीभर पाणी सोडलंय आणि आता झाकण ठेवून 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे आपल्याला बेसन। बघा छान 5 ते 7 मिनिटात मस्त भाजलं गेलंय। असंच तुम्ही पाणी टाकू टाकू शिजवू शकता बेसन आणि मस्त असं झुणका तयार होतो। सांबार टाकायचा, आणि 1-2 मिनिटं पुन्हा वाफ काढून घ्यायची। बघा
झाकण ठेवलं आहे मी आणि खूप कमी सिम गॅस करायची आणि 2 ते 3 मिनटं पुन्हा एक वाफ काढून घ्यायची. बेसन आहे तर बेसन शिजायला वेळ लागतो, म्हणून गॅस कमी करून थोडंसं वाफ काढून घ्यायची पुन्हा. बघा आता आपला झुणका तयार आहे मस्त. या स्टेजवर तुम्ही 1 लिंबाचा रस जरी टाकला तर अतिशय चविष्ट असं झुणका तयार होतं आपला. मस्तपैकी असं सांबार टाकायचा पुन्हा आणि बस गरमागरम खायला घ्यायचं.